22 ऑगस्ट 2022 मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड झालेली अवघी 12 सेकंदाची व्हिडिओ क्लिप. पहिल्या नजरेत साधा कपल मोमेंट, हसरा चेहरा, फन चॅलेंज, नॉर्मल वाटणारी एक मुलगी आणि तिच्या प्रेमात अखंड बुडालेला एक मुलगा. पण हाच व्हिडिओ पुढे जाऊन कोर्टात थंड डोक्याने आखलेल्या हत्येचा सर्वात मोठा पुरावा ठरतो. हा व्हिडिओ आपल्याला एक भयानक सत्य सांगतो की एखादी व्यक्ती तुमच्यासोबत राहत असतानाही तुमच्यावर प्रेम करत असल्याचं नाटक करत असतं. तुमच्या मृत्यूचा प्लॅन किती शांतपणे रचू शकतो हे या व्हिडिओमध्ये दिसतंय. या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते शरण राज आणि ग्रीष्मा. ते केरळच्या एर्नाकुलममधील ओल्ड मार्थांडा ब्रिजवर उभे आहेत. ग्रीष्माच्या हातात मँगो फ्लेवरचे 2 ज्यूसच्या बाटल्या आहेत. शरण कॅमेरा सुरू करतो. तो हसत विचारतो, हा ज्यूस चॅलेंज नेमका काय आहे? ग्रीष्मा हसत म्हणते, पण त्या हास्यामागे भीती आहे, घाई आहे आणि एक भयानक गुपित आहे. ती म्हणते, आधी व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद कर. रेकॉर्डिंग बंद होतं आणि इथून सुरू होते एका अशा कथेची प्रेमकथा जी थेट मृत्यूच्या दारापर्यंत जाते आणि शेवटी रेअर ऑफ द रेअरेस्ट या न्यायालयीन श्रेणीत पोहोचते. ऑक्टोबर 2021 तिरुअनंतपुरममध्ये राहणारा 23 वर्षांचा शरणराज मेडिकल मिशन ख्रिश्चन कॉलेजमध्ये BSc रेडिओलॉजीच्या फायनल इयरला शिकणारा शांत, साधा, अभ्यासू आणि स्वप्नाळू मुलगा. एका दिवसाच्या प्रवासात त्याची नजर समोरच्या सीटवर बसलेल्या एका मुलीवर पडते. ती म्हणजे ग्रीष्मा. त्या एका क्षणात शरणला असं वाटतं जणू वेळ थांबला आहे. नशिबाने दोघांना शेजारी बसण्याची जागा दिली आणि हळूहळू बोलणं सुरू होतं. नाव, कॉलेज, अभ्यास, आयुष्य. बसचा तो प्रवास संपतो, पण एक नातं सुरू होतं. ग्रीष्मा 22 वर्षांची होती. कन्याकुमारी येथील मुस्लिम आर्ट कॉलेजमध्ये इंग्लिश लिटरेचरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट करत होती. फोन नंबर एक्सचेंज होतात, मेसेजेस सुरू होतात, भेटी वाढतात. शरण हळूहळू प्रेमात पूर्णपणे बुडतो. शरणसाठी ग्रीष्मा म्हणजे भविष्य, लग्न, एकत्र आयुष्य. पण ग्रीष्मासाठी शरण म्हणजे फक्त एक ऑप्शन. फेब्रुवारी 2022 शरणला काहीच कल्पना नसताना ग्रीष्माच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं. तो मुलगा नागरकोइलचा, आर्मीमध्ये स्टेबल नोकरी. ग्रीष्मा खुश होती. 4 मार्च 2022 रोजी तिची एंगेजमेंट होती. शरण तुटतो. तो स्वतःला मागे घेण्याचा प्रयत्न करतो, पण इथेच ग्रीष्मा खेळते पहिला मोठा भावनिक डाव. ती शरणला सांगते, मी त्याच्याशी लग्न करणार नाही, मी तुझ्याशीच लग्न करणार. नोव्हेंबरमध्ये घर सोडून पळून येईल. शरण विश्वास ठेवतो, पण वेळ जसजसा पुढे जातो तसतसं ग्रीष्माला जाणवू लागतं शरण आता खूपच गंभीर झाला आहे. तो तिला सोडणार नाही. म्हणून ती जातक दोष नावाचा बनाव करते. ती म्हणते, माझ्या कुंडलीत असा दोष आहे की पहिल्या नवऱ्याचा मृत्यू होतो. हा सगळा प्लान होता शरणला घाबरवून दूर करण्याचा. पण शरण घाबरत नाही. तो म्हणतो, मी हे मानत नाही, आपण आत्ताच लग्न करू. आणि तो खरंच तिला केरळच्या वेटुकाड चर्चमध्ये घेऊन जातो आणि तिच्याशी लग्न करतो. लग्नानंतर ग्रीष्मा ही शरणसमोर सिंदूर, मंगळसूत्र घालू लागते. पत्नी असल्याचा अभिनय करते. 13 आणि 18 ऑगस्ट 2022 रोजी दोघं कन्याकुमारीतील एका हॉटेलमध्ये थांबतात. शारीरिक संबंध होतात. शरणसाठी ती पत्नी असते, पण ग्रीष्माच्या डोक्यात आता फक्त एकच विचार होता, यातून कायमची सुटका कशी करायची. 22 ऑगस्ट 2022 ओल्ड मार्थांडा ब्रिज. एका ज्यूसच्या बाटलीस तिने 50 पॅरासेटामॉलच्या गोळ्या मिसळल्या होत्या. दुसरी बाटली स्वतःसाठी सील्ड. व्हिडिओमध्ये असंही स्पष्ट दिसतं, एक बाटली आधीच उघडलेली आहे. शरण पहिला घोट घेतो, चव कडू लागते आणि तो थुंकतो. ग्रीष्मा घाबरते, दोन्ही बाटल्या फेकून देते. हा प्रयत्न फसतो, पण तिचा इरादा बदलत नसतो. 13 ऑक्टोबर 2022 ग्रीष्मा शरणला सांगते, उद्या घरी ये, आई आणि मामा बाहेर जातील. 14 ऑक्टोबर शरण मित्राबरोबर तिच्या घरी येतो. ते त्याला कशाई चॅलेंज देते. त्या कशाईमध्ये मिसळलेलं असतं हार्बिसाइड प्रकारचं अत्यंत घातक विष. शरण पूर्ण कशाई पितो. त्याच दिवशी त्याला उलट्या, दुखणं, अशक्तपणाचा त्रास होतो. तो घरी जातो. ग्रीष्मा मात्र मेसेज करून त्याला खात्री देते, हे सगळं नॉर्मल आहे, मलाही असंच झालं होतं. ती जाणून बनून
इलाज उशिरा व्हावा म्हणून ही चुकीची माहिती देत होती. त्यानंतर त्याला 3 हॉस्पिटलमध्ये भरती केलं जातं. ICU, डायलिसिस सगळीकडे ठेवलं जातं. शरणला आता पाणीही पिता येत नव्हतं. 20 ऑक्टोबर मॅजिस्ट्रेटसमोर दिलेलं स्टेटमेंट त्याचं डाईंग डिक्लेरेशन ठरतं. 25 ऑक्टोबर 2022 11 दिवसांच्या वेदनेनंतर शरणचा मृत्यू होतो. पोलीस आता तपास सुरू करतात. व्हॉट्सॲप चॅट, गुगल सर्च हिस्ट्री, डिलीटेड मेसेज, 95 साक्षीदार, 323 डॉक्युमेंट्स, 51 पुरावे. 20 जानेवारी 2025 रोजी कोर्टाचा निर्णय येतो. ग्रीष्माला फाशी. आणि आपल्याला समोर उरतो एक प्रश्न, प्रेम आंधळं असतं की माणसं मुखवटे घालतात? मित्रांनो, ही स्टोरी कशी वाटली नक्की सांगा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. धन्यवाद. आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.